महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो. 2026 मध्ये हा सण गुरुवारी 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल. गुढीपाडवा म्हणजे काय? पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व काय? अभ्यंगस्नान का करतात? गुढी कशी उभारावी? कोणत्या दिशेला उभारावी? कडुलिंबाचे सेवन का करतात? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. पारंपरिक पेहरावा कसा असावा? पाडव्याचा गोडवा हे सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजे हा शब्द 2 शब्दांपासून बनला आहे. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज किंवा विजयाचे प्रतीक असलेले निशाण. पाडवा हा संस्कृत शब्द प्रतिपदा वरून आला आहे, ज्याचा अर्थ हिंदू महिन्याच्या शुक्ल पक्षाचा पहिला दिवस असा होतो. ब्रह्मपुराणानुसार याच दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी विश्वाची पुनर्निर्मिती केली आणि काळाचे चक्र सत्ययुग पुन्हा सुरू झाले. म्हणून या दिवशी ब्रह्मदेवाचे पूजन केले जाते. प्रभू श्रीरामांचेही आगमन याच दिवशी झाले होते. 14 वर्षाचा वनवास संपून आणि रावणाचा वध करून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले, तेव्हा प्रजेने आनंदाने विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयी. ऐतिहासिक दृष्टिकोनातूनही हा सण छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमकांवर मिळवलेला विजय आणि स्वराज्यातील आनंद साजरा करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. सण साजरा करण्याच्या काही पद्धत, विधी, परंपरा आहेत. साफसफाई आणि सजावट. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराची स्वच्छता करावी. स्त्रियांनी दारासमोर सुंदर रांगोळी काढावी आणि दरवाजाला आंब्याच्या पानाचे व झेंडूच्या फुलांचे तोरण नक्कीच लावावे. पाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून सुगंधी उटणे लावून स्नान करण्याची परंपरा आहे. घराच्या दर्शनी भागात बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र म्हणजे साडी, कडुलिंबाची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी आणि वर तांब्या किंवा चांदीचा कलश लावून गुढी उभारली जाते. या दिवशी सकाळी कडुलिंबाची पाने, गूळ, ओवा, जिरे यांचे मिश्रण खाल्ले जाते. हे आरोग्यासाठी अत्यंत हितकारक मानले जाते आणि जीवनातील कडू, गोड अनुभवांचेही प्रतीक दिले जाते. पुरुष सहसा कुर्ता, पायजामा किंवा धोतर नेसतात, तर स्त्रिया नऊवारी किंवा काठपदराची साडी नेसून पारंपरिक दागिनेही परिधान करतात. तसेच गुढीपाडव्याचा मुख्य गोड पदार्थ म्हणजेच तुमचा आमचा आवडती पुरणपोळी. हा सण भारताच्या इतर राज्यात वेगवेगळ्या नावानेही साजरा केला जातो. 2026 मध्ये गुढीपाडवा हा 19 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारी आलेला आहे. तर गुढी घराच्या उजव्या बाजूला आणि उंच ठिकाणी उभारावी, जेणेकरून ती दुरूनही दिसेल. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरात राम, लक्ष्मण, सीता यांचा फोटोही नक्कीच घेऊन यावा. सोन्या चांदीला विसरून जा, खरेदी करा आपल्या घरातली अन्नपूर्णा मूर्ती, कुलदेवतेची मूर्ती, हळद कुंकू. जे तुमच्या घरात नसेल ते तुम्ही आवर्जून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घेऊन या आणि त्या मूर्तीची स्थापना करा, जेणेकरून वर्षभर तुमच्या घरात शांत वातावरण, निरोगी जीवन राहील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास, ही माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्कीच करा आणि प्यारीसी कमेंट श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद आणि पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.